जातीचं ब्राह्मण्य नको आहे. तर तो काळ होता. कृष्णाला अनेकांनी टीका केली का म्हणजे तो भाग वेगळा आहे, वाईट वाटून घेऊ नका. पण ज्या श्रीकृष्ण सांगतोय गीतेत की ही चौकट आहे चातुर्वर्ण्याची आणि गुणकर्मानुसार, तर गुणकर्मानुसार या महाभारतात अख्या एकच माणूस होता आणि दुसरा माणूस बलराम होता, पहिला माणूस विदुर होता. गुणकर्मानुसार म्हणायचं तर विदुराला राज्य द्यायला पाहिजे होतं. कुठं दिलं तुम्ही राज्य? मग निदान त्याला ब्राह्मण्य तरी द्यायचं होतं, तरी तुम्ही दिलं नाही. पांडवच्या चोर दोघेही लबाडले काढले. स्वार्थाच्या वेळेस सल्ला विचार जायचे आणि आपल्या कामाचा असतो तर मागायचे. या विदुराला स्वच्छ कॅरेक्टर आहे विदुर ही महाभारतातली एकमेव. त्याच्यात कुठलाही त्याने फायदा उचलला नाही, त्याला कोणी काही फायदा दिलाही नाही. गुणकर्मानुसार तर विदुर द्यायला पाहिजे होतं, दिलेच नाहीये. दुसरी गोष्ट शंकराची. कृष्ण म्हणतोय शंकरो नाही वाईट आहे. कुठं वाईट आहे का? व्यासजी जे आहे ते व्यासच शंकर आहे. दुसरा परशुराम आहे. परशुराम पण शंकर आहे. त्याची आई क्षत्रिय आणि बाप ब्राह्मण आहे. नेमकं फरक आहे. ते काहीतरी समाज अमुक राहावं म्हणून एक चौकट आखली जाते आणि ती चौकट आखली जाते त्याच्यावरती उघडायची व्यवस्था केलेली असते. दुसरं उदाहरण मी सांगितलं म्हणजे बलराम होता. ज्या जरासंधाला जेव्हा मारलं त्याआधी फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मॅचमध्ये तिकडून कोणतरी सांगत असतो अमुक अमुक करा आणि वर्तमानपत्रात बहु होते हे बरोबर नाही, कायदा मोडला जातो असं सूचना द्यायच्या नसतात. त्या जरासंधाच्या वधाच्या वर्षात कृष्ण इथून सूचना देतो भीमाला की असा भाड अमुक कर वगैरे. तेव्हा बलराम माहिती संतांना तो कृष्ण म्हणाले की हे धर्मयुद्ध नाहीये, हे असं सांगायचं नाहीये. आणि कृष्णाने काही त्याचं ऐकलं नाही. पण संपूर्ण महाभारताच्या युद्धात कौरव अधर्माने लढताय, तेव्हा धर्माने म्हणजे नीतीने लढून विजय मिळणार नाही म्हणून कृष्णाने कोणत्या युद्ध केले. अधर्माने जिंकलं युद्ध. पण या अशा अधर्माच्या युद्धाचा तिथला हेतू चांगला आहे. लक्षात ठेवा की ज्या दुर्योधनाच्या मनात सूडाची भावना आहे त्यानं एवढंच सुईच्या आठवड्यात जमेल एवढी माती सुद्धा देणार नाही आणि सूडाची भावना आहे. अर्जुनाकडे सूडाची भावना नाहीये. अर्जुन म्हणतो कशाने युद्ध करू? हेच काके मामे सगळे चुलत भाऊ मावळ भाऊ मारायचे, त्यांच्या विधवांच्या समोर सिंहासनावर बसायचे. काय आनंद आहे. इतका विवेक आहे अर्जुनाकडे, करुणा आहे. म्हणून अर्जुनाच्या मागे कृष्ण उभा राहिलाय आणि म्हणून यांचा विजय व्हावा अशी कृष्णाची इच्छा आहे. त्या काळच्या नियमाप्रमाणे आज पण काय तथाकथित भारतीय संस्कृतीला काही चार चांगल्या गोष्टी त्याचा एक चांगला विचार आहे की मृत शरीराचा कधी द्वेष करू नका. अनेक परक्याने आक्रमण केली आमच्याकडे जगाच्या इतिहासात आहे. शत्रूचा निपात करून ते भाज्यावर डोकं लावलं किंवा त्या प्रेताला लाद घातली. आपल्या संस्कृतीत चांगलेच वाक्य आहे मरणांताने वैराने, म्हणजे मरणानंतर वैर संपावं. त्या देहाचं काय आहे? देहाचा पक्षी तो उडून गेला. तुमचं माझं तत्वासाठी वाकडं असेल, इथं देहाशी काही संबंध नाही आणि तो वाकडेपणा त्या क्षणात संपवता आला पाहिजे. देवदूतची मनात नकोय. हे सगळं अधिक करून ब्राह्मणासाठी आहे आणि ब्राह्मणाच्या डोक्यात देवदेश नकोय, द्वेषच नकोय, मत्सर नकोय, क्रोध नकोय, लालसा नकोय. ब्राह्मणात हे कुठलेही दुर्गुण नको. ब्राह्मणने सांगितलं की शुद्ध पाहिजे. कुठलाही विचार चोराचा नकोय, कुठलाही मोह नकोय, लालसा नकोय. आपल्या मुलाला दूध पाजता येत नाहीये या दुःखामुळे द्रोण हैराण झाला आणि त्या वर्गमित्र राजाकडे गेला आणि त्याला सांगितलं त्यांनी अमुक अमुक आहे. तर राजाने त्याला ते लहान म्हणून ते म्हणलं वर्गातले दुस्तुतीकडे तर फुटायचे ते काही मिळणार नाही. त्या क्षणी द्रोणाच्या मनात क्रोध झाला. तो मरणापर्यंत आला. दीर्घ द्वेष आला की उद्या जर का बळ मिळालं तर याला माझ्या पाया काढून टाकेल. सूडाची भावना आली. ब्राह्मणाने करार करायचा नाही दान देण्याचा, विद्यादान देण्याचा. इथं पहिला ब्राह्मण बोंबला द्रोणाने करार केला की या राजपुत्रांना फक्त शिकवेल. इथं ब्राह्मण तो गेलं, पैशाच्या मागे लागला, सुखाच्या मागे गेला. त्याचाच मुलगा हा अश्वत्थामा आहे. तो तर कौरवांचंच तोरण वाढलाय. कपट नीतीत सतत राहणारे कुटुंब होतं कौरवांचं. सगळं हेच ऐश्वर करत आले. हा अश्वत्थामा स्वभावाने इतका नीच होता. साक्षात आपला बाप सुद्धा कधी पडतोय मला सेनापती मिळतंय एवढी भयंकर नीच तिची भावना होती अश्वत्थामाच्या नावात.
त्यावेळेचा काळ होता की संध्याकाळी युद्ध थांबल्यानंतर एक तर सगळे नातेवाईक लोकच आहेत सगळे. त्या संध्याकाळी युद्ध थांबल्यानंतर एकमेकांच्या शिबिरात जाऊन चौकशा करण्यावर हा सगळा उद्योग चालायचा. तिथं कोणी विश्वासाने मोकळेपणे जाऊ शकायचा. या गोष्टीचा फायदा सगळे द्रोणावर सगळे मेल्यानंतर अश्वत्थामाला सेनापती करायचं आणि त्या अश्वत्थामा पांडवांच्या शिबिरात बसला. तिथं पुढची पिढी जोडली होती, मुलं होती. एवढं पांडवांचं एका हिला गर्भ राहिलेला होता, पोटात गर्भ आहे, त्याच्यावर सुद्धा अश्वत्थामेने अस्त्र टाकलं होतं. ही मुलं मारली होती विश्वासघाताने आणि तरी काही लाज ज्या शरम वाटले नाही. दुर्योधन बोबलत मरत पडला तर त्याला मोठ्या मस्तीने सांगितले सगळ्यांचा खात्मा करून आलोय, आता आपलाच विजय आहे. उद्या सकाळी जेव्हा पांडवांना कळेल की मुलं मेली आहे त्या दुःखाच्या रेल्वे त्याची वाट नाही. म्हणजे काही लाजवायचे नाही एवढं पाप करून. इथं भीम आणि अर्जुन जेव्हा कळतं त्या अश्वत्थामाने निष्कर्म केले त्याला ते मारण्यासाठी उठतात. लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगत आलंय की कायदा कधी हातात घेऊ नका. प्राचीन काळापासून शास्त्र सांगतंय कोणीतरी पाप केला असेल तर तो पापी माणूस जाणे परमेश्वर जाण्याचा हिशोब बघून घेतील. तुम्ही शस्त्राला हात घालू नका. शस्त्र हातात धरणं सुडाच्या भावनेने हा अविवेक आहे. विवेक सोडू नका. इथं भीम अर्जुनाला मारायला उठलेला असताना एखादी स्त्रीच म्हणू शकेल अशी द्रौपदी मध्ये पडले. द्रौपदीने उद्गार काढले की तुम्ही हाताला खाली ठेवा, मी अश्वत्थामाला क्षमा केली. अरे युद्धात काय एकमेकाचे गळे कापायचे मारायचे ते मरा तिकडं. पण अशा तऱ्हेने आपला पुत्र मारला गेलाय, गुरुपत्नी वृद्ध आहे, त्याला किती वाईट वाटेल. तुम्ही आज गुन्हा केला म्हणून मी उद्या तुमच्याशी वाईट होतं, मग पुन्हा तुम्ही करणार, पुन्हा किंवा करणार. हे पुनरपी जन्म पुनरपी मरण सतत येत राहतं. त्याला कुठेतरी शृंखला तोडायला पाहिजे का बाबा. ती विवेकाने तोडता येते. सोडाची भावना ठेवू नका, क्षमा करून टाका एकाने तरी की या भानगडीतून सुटाल. इथं द्रौपदी आई असं म्हणते की किती वाईट निष्कृत्य असलं तरी मी अश्वत्थामाला क्षमा केली, तुम्ही मागे फिरा. द्रौपदी तर त्या सोडाच्या भावनेतून सुटली, पण या दोघांनी थांबावं लागलं. अशा वेळेला श्रीकृष्ण जो आहे हा पांडवांचा नातेवाईक आहे, सखा आहे, मित्र आहे म्हणून नाही पुढे आला, तर कृष्ण भगवान म्हणून कृष्ण मध्ये आलाय. त्याने अश्वत्थामाला त्याच्या कर्माची जाणीव दिली की त्या नीच कर्म केले असतो आणि त्याने इथं खडगाने जखम केली आहे आणि या जखमेची वेदना सहन करत त्या कल्पांतापर्यंत तुला जगावं लागेल असा शाप दिला आहे. हा खरा भाग आहे. असा अश्वत्थामा की आपली शिक्षा मोबाईल शूरपाणीच्या हद्दीत आहे. तिथं काय तो मिनिटं मला भिंडत नाही तर काय कसं काय वगैरे अश्वत्थामा का अशी ओळख पटत नाही. त्याचा कोणाशी संवाद नाही. लक्षात ठेवा, परिक्रमावासीच फक्त शूरपाणीतून जातो. शूरपाणीतून जाताना परिक्रमावासी जर का अडचणीत सापडला तर तेवढ्या क्षणापुरता अश्वत्थामा मदत करतो. संवाद गप्पा टप्पा काही नसतं, निघून जातो तो. सद्गुरूंनी माझ्याकडून 4 परिक्रमा करून घेतल्या. त्या पहिल्याच परिक्रमेत अडचण आली होती, त्या अश्वत्थामाने हात धरून मला वरती काढला होता. त्यानंतर काही संवादावर काही नव्हता. त्यानंतर ती परिक्रमा महाराजांनी करून घेतला माझ्याकडून. मी अडचणीत नव्हतो, पण अश्वत्थामाची गाडवत नाही. तर काय विचारलं असतं काय कसं काय हाती ठीक आहे का असं बोला. साधना आहे त्या साधनेसंदर्भात थोडंसं युवकांना मार्गदर्शन. बर, गुरु जिवंत असावा का? आपला गुरु असतो तो जिवंत असावा. माझ्या दोन्ही मित्रांचं शंका एकसारख्या जवळजवळ या सदस्यांनी विचारले की गुरु जिवंत असा कोणीही गुरु असू शकत नाही. गुरुकडे पूर्ण वैराग्य हवं, त्याला गुरु मानतात. आता असा गुरु तुम्हाला कुठं बाजारात मिळणार? असला तरी कळणार की हा गुरु आहे म्हणून. लक्षात ठेवा, साईबाबा आहे, शेगावचे गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, आमचे रमण आहेत, शंकर महाराज आहेत, बोंदरकर महाराज आहेत. हे सगळे गुरु आजही जिवंत आहेत. तुम्ही एकमेकाला आपल्याला बघतोय या तऱ्हेने तुम्हाला त्यांचा अनुभव घेता येईल. याच्यातल्या कोणालाही तुम्ही गुरु म्हणा,
त्यांच्याकडून दीक्षा सगळं काही प्रत्यक्ष अनुभवी याची गॅरंटी देतो. कारण जिवंत गुरु म्हणजे बोकड असायला पाहिजे नसायला पाहिजे असलं नाहीये. ज्याच्याकडे पूर्ण वैराग्य असा एखादा सत्पुरुष आढळला त्याला गुरु माना. तर ही जी काही नावं घेतली हे सगळे सत्पुरुष आजही चैतन्य लोकांनी प्रत्यक्ष आहेत. मी भास वगैरे इल्युजन म्हणत नाहीये. हा आता प्रत्यक्ष बघितल्याचा अनुभव त्यांच्याकडून आजही तुम्हाला दीक्षा मिळेल. त्या कुठेतरी दीक्षेसाठी हल्ली एजन्सी चालू झालेल्या आहेत. दोन्ही वाचा म्हणतात कळेल असं काहीतरी घाऊक एजन्सीवर नसते हो. रामकृष्ण परमहंसाने पहिल्या काय 12-13 लोकांना दीक्षा दिली. त्यानंतर कोणालाही दीक्षा दिली नाही. योगांना दीक्षा मिळाली नाही. त्यामुळे आजपासून तो अमोल. शंकर महाराजांनी 4-5 लोकांना दिली. स्वामी समर्थांनी 17 लोकांना दिली. बोधरकर महाराजांनी फक्त 3 लोकांना दिली. साईबाबांनी फक्त एकालाच दिली. शेगावच्या गजानन महाराजांनी फक्त 2 लोकांना दिली. आणि इथं गिरापत वाटण्यासारखा शक्तिपात दीक्षेचा गोंधळ चालू आहे. नामूक चालू आहे. हा असणटपणा आहे. असा काही कारण नाहीये. घेणारा शिष्य आणि देणारा गुरु या दोघांची त्याची लायकी पाहिजे. तेवढी साधनेची ओढ पाहिजे. तेवढा अधिकार पाहिजे. ते काहीतरी आचरण पाहिजे. तर शिष्यत्व मिळतं. तर लक्षात आहे ज्या सद्गुरूंची नावं घेतली त्यांनी हजारो लोकांवर कृपा केली आहे. दीक्षा शिष्यत्व 2-3-4 लोकांना दिलंय. तर तुम्ही जी नावं घेतली याच्यापैकी कोणालाही गुरु म्हणा. त्यांच्यावर अनुभवाची गॅरंटी मी तुम्हाला देतो. मी गंभीर लोकांचा होतो. मी सगळ्यांची एजन्सी घेतली आहे. लक्षात ठेवा आपला भाव महत्वाचा आपला विवेक महत्वाचा आहे. आपण मनाने शरण गेलो की ते सद्गुरू त्या कामासाठीच आजही बसले. असायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट आहे साधनेचा प्रश्न विचारला मला तर सगळं आलंय. गमत त्याची की साधना म्हणजे काय. आपल्याला प्रपंच करायचा कुठे जंगलात भेटत मला जायचं नाहीये. प्रपंच सोडायचं नाहीये. कुठल्याही सद्गुरूंनी प्रपंच सोडायला सांगितलेलं नाहीये. अनेक सद्गुरूंनी प्रपंच केलाय. नामदाने केलाय. सावतामाळीने केलाय. एकनाथांनी केलाय. प्रपंच कुठे सोडायला सांगितलंय. आमचे रामदेव स्वामी तर ठाकूर म्हणतात आधी प्रपंच करावा नाही का. त्या प्रपंच सोडायचा नाहीये. आज व्याख्यान झालं उद्या सकाळ ढोंगरा लंबोटून कुठेतरी बाजूला जंगलात पडू नका. बायको घरात येणार नाही. गंमत अशी राहून या प्रपंचातले सगळे आनंद भोगत असताना ज्यांना आपण सद्गुरू मानतोय त्या सद्गुरूंना जे आपण दैवत मानतोय तर दैवताची समरस होऊन जाणार. याला साधन म्हणतात. साधनेचा हा हेतू आहे की आपणच ते होऊन जाणार. इथं आमचे अकोलकर स्वामी म्हणतात की रामकृष्ण परमहंस म्हणतात. साईबाबा पण म्हणतात की तो राम किंवा तो कृष्ण किंवा तो दत्त किंवा तो शंकर मीच आहे म्हणून. त्याला वेगळं एका थापा मारा काहीतरी सगळेच म्हणतात. आता हे वाक्य तुम्ही पण म्हणू शकाल. त्याचं कारण एक चैतन्य या जगात. त्या इथं जात पात धर्म काही कडकड नाहीये. ते चैतन्य सर्वत्र आहे. अध्यात्म असं म्हणतात की परमेश्वर सर्वत्र आहे. म्हणजे तो तुमच्यात आहे माझ्यातही आहे. तुमच्यात थोडं कमी माझ्या थोडं जास्ती आपलं काही नसतंय. ते सारखेच आहे. साधना करून ते आपल्यातलं चैतन्य तो आपल्यातला परमेश्वरातलं आपल्यातला तो सात्विक जो काही भाव आहे तो जागृत करावा लागतो. तो कसा करायचा तर त्याच्यासाठी साधना करावी लागते. पहिली साधी सोपी गोष्ट आहे. कुठलाही संकल्प करू नका. नियम करू नका. मोकळे व्हा. काही कडकड नको. अध्यात्मात आंघोळ पांघोळवर काही करावं लागत नाही. इकडं शिव नको तिकडं शिव नको असले काही उद्योग नसतात. धार्मिक कर्मकांड कडकडी आणि अध्यात्माचा काहीचाही संबंध नाहीये. हे आपल्याला सगळ्या सत्पुरुषांनी जगून दाखवलंय. त्या एकनाथाने त्या गाढवाला सुद्धा पाणी पाजलं म्हणजे त्या गाढवात सुद्धा परमेश्वराचा अंश चैतन्य आहे. त्याला तहान लागली आहे. त्या गंगेचं पाणी त्याला कुठलं पाजतोय गाढवाला असं केलं नाही. हे सगळ्यांनी जगून दाखवलंय. इथं स्त्री पुरुष जात पात धर्म कुठलाही अध्यात्मात भेद नाही. सगळ्यात एकच ते आहे. तर ते ओळखण्यासाठी महाराज पहिली गोष्ट म्हणतात की जे तुम्हाला आवडतंय. परत जिवंत गुरुचं लफडं आलं. गुरु लोक पसरवतात की नाही गुरुकडून मंत्र घ्या. मंत्र म्हणजे हरामखोरगिरी आहे. मंत्राचा अध्यात्माचा संबंध नाही.
मंत्राचा धार्मिक गोष्टींशी किंवा तांत्रिक गोष्टींशी संबंध आहे. मंत्र आले की काय आलं, दोन संस्कृत ओळी असतात आणि त्यात दिलं असतं पशुपक्षी धनधान्य अमुक तमुक धमुक काहीतरी मिळो, आणि अध्यात्मात साधक म्हणतो की हे काही न मिळो. त्या अध्यात्मात मंत्र विंत्र नसतो. तरी मंत्राची गंमत सांगतो. सहज विषय निघाला म्हणून विवेकानंद होतं हिंदूचं व्याख्यान देत वगैरे करता आता काशीला आले, व्याख्यान झालं काहीतरी 4-5 शाळांवर पूर्व कॉलेजमध्ये जाणारे नव्हते मिसळून फुटले, त्यांच्याकडे आले. ते म्हणजे का की स्वामीजी तुम्ही माझ्या व्याख्यानात म्हणलात की मंत्रात फार सामर्थ्य असतं वगैरे, तर असं काय सामर्थ्य आहे? विवेकानंद म्हणजे मंत्रच काय, साधा एका अक्षराचा विलक्षण ताकद आहे, एका शब्दाचा प्रचंड ताकद आहे. तर मग ते म्हणजे आता सगळं आपला मला काही वेळ नाही एवढं मी काशीला त्या मंदिरात बसलो, तिथं या 10 वाजता ते 4-5 नंतर टोळकं तिथं केलं विवेकानंदांच्याकडं. विवेकानंदाकडे मात्र काहीतरी करत बसले. ही पोरं आली तिथं हसत बसले, काही राहून चाललंय. विवेकानंद महानाटकी म्हणून समाजाला वळण लावणारा माणूस होता, साधा सुद्धा नव्हता. महानाटकं खेळायला लागतात. स्वामीजी मध्ये उखडले म्हणजे काय झालं उखडले बरोबर करता आम्हाला सभा बसा कळत नाही का तुमचा मंत्र म्हणतोय. परत 5 मिनिटं गप्पा बसले की जरा परत 4 शिव्या घातल्या. असं पुढच्या अर्धा तासात विवेकानंदाने 5-7 शिव्या घातल्या. हे पोरं भयंकर संतांनी. तो पण विवेकानंद तो थांबलो. आणि पोरं म्हणजे स्वामित्वाला लाज वाटत पाहिजे, तुम्ही संन्यासी स्वामी म्हणून घेता, शिव्या कसे घालता? त्यामुळे काय साधी शिवी घातली तो संतांना. जिथे विचारपूर्वक मंत्राचे शब्द असले त्याचा किती प्रभाव असेल. नुसती एक साधी शिवीचा शब्द उच्चारला तर लोक भडकत आहे, ऊर्जा जागी होते, संताप येतोय. कळलं शब्दात किती सामर्थ्य आहे. तर विचार करून त्या प्रत्येक शब्दाची फ्रिक्वेन्सी, त्याच्या लहरी, त्याची स्पंदनांचा विचार करून किंवा मंत्र लिहिला जातो आणि तो सिद्ध केला जातो. मंत्राचं केवढं सामर्थ्य असेल त्या मुलांना कळतं, पण त्या मंत्राच्या सामर्थ्याची अध्यात्माचा काही संबंध नाही. ज्याला काहीतरी पाहिजे नाही, मिळवायचं आहे, त्याचे काही धार्मिकतेचे मंत्र असतात. धार्मिक वाल्यांचे काय कडकडी त्याच्या काही संबंध नाही. अध्यात्मात मागणंच काही नाहीये. जे माझ्या प्रारंभात असेल ते मला मिळेल आणि बाकी तुमच्यासारखंच मला करावं. म्हणून अध्यात्मात नेहमी म्हटलं जातं की आपणासारखी खरेदी तात्काळ गुरुच्या गांडीने लपून ठेवतो, आपली पण काढून घ्यायला असतात. त्या लक्षात ठेवा. सद्गुरूंनी असं सगळं सांगितलंय की एक साधना गोष्ट आहे आणि एक नामस्मरण गोष्ट आहे. तर जे तुम्हाला आवडतंय, जिवंत गुरुची कडकड नाही पाहिजे. जे तुम्हाला आवडतं ते कुठले नामस्मरण चालू ठेवा. किती वेळ तर नामस्मरणाला आंघोळ डुंगोळ अमुक तमुक चर सुतर महिन्याची 4 दिवसाची कडकड बडकड काही बंधन नाही. नामस्मरण आपल्या जागीच पवित्र आहे, ते सतत चालू ठेवा. आता सतत चालू ठेवायला 2-3-4 वर्ष लागतील. सवयीचा परिणाम आहे. ज्या 50ला आठवेल 50ला विसरेल नामस्मरण चालू ठेवा. एका बाजूला नामस्मरणाचं हे चालू राहू दे. तुमचं भानच नाही होईल. अध्यात्मात आणि प्रपंचात असा फरक आहे की प्रपंचात बायको आधी म्हणते, आई आधी म्हणत असते, मग बायको म्हणते, लोक म्हणतात, साहेब म्हणतो, अरे भानावर या, घरात अमुक आणायचे, तमुक करायचं, ऑफिसात तमुक कामं करायची, भानावर राहा म्हणतात सगळे. आणि अध्यात्मात उलटी अवस्था, अध्यात्मात भान जावं लागतं. त्याच्याशिवाय पुढचं टोक सापडत नाही. साध्या नामस्मरणाने सुद्धा भान जाऊ शकतं. त्या एका बाजूला नामस्मरण चालू ठेवावं. ते नामस्मरणाची गंमत सांगतो. मध्ये किस्सा आठवडा म्हणून सांगतो. जिवंत गुरु पाहिजे, गंमत असते. मला एकीकडे घेऊन गेले आणि म्हणले अमुक अमुक महाराज आहेत, ते आमच्या मुलाला मंत्र दीक्षा देत आहेत. आता मंत्र दीक्षा चालली ते पूर्व कुचू हसत होतं. मुलाचे वडील मला म्हणतात, बघा महाराज, ते महाराज गुरुमंत्र कानात देतात, मुलगा कसा हसतोय. म्हणलं भोसरीचा मुलगा अशासाठी हसतोय की त्यांच्या मिशा कानात टोचताय. गंमत असे की जे आपल्याला आवडेल ते नामस्मरण चालू ठेवावं. आणि साधारण अशा प्रकारे या क्षणापासून आजपासून चालू करू शकता. ज्याच्याकडे पूर्ण वैराग्य असाच गुरु असतो असं मी सांगितलं. असं ज्याला तुम्ही गुरु मानताय आजपासून चालू करा उद्योग. रात्री झोपताना
आपण त्यांना गुरु मानलाय अशापैकी त्यांना म्हणा की मला सकाळपासून जे काही कर्म आहे ते गुरुदेवार्पण वस्तू रोजचं रोज कर्म जे काही असेल ते गुरुला अर्पण करावं. गुरुला कर्म अर्पण करायला सांगा की मला ध्यानाला जाग द्या. झोपून जा, काही प्रकट नाही. तुम्ही ज्यांना गुरु मानले ते तुम्हाला अपरात्री जाग देतील. जाग दिली की आता जरा 5 मिनिटं उठणं असं करून थांबायचं, झोपू नका पुन्हा. मग एकदम सगळे 7 तास जाग येते. मित्रांना वाटलं माणसालाही झोप लागते अशा वेळेला. तर तसं नाही, जाग दिली गुरुनी, गुरु जाग देते की आज झटकून उठा, लघवी करा, हातपाय धुवा, काहीतरी चांगलं साधन जाळ दूध काहीतरी डोळ्याखाली घ्या, मोठं घ्या, कामाला वेगळं वेळ काही पण त्याच्यासाठी कॉटनचं कापड टाका. आई सगळं बायकोचं जुनं कॉटनचं पातळ टाकलं तरी चालतंय. त्याला काय अमुक नको असं काही एडपटपणा नसतो.